कुठेही तेलकट नाही पहा। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण नवरात्री स्पेशल खुसखुशीत खमंग अशा कडाकण्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत। नवरात्रामध्ये 9 दिवस देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे। 5व्या, 7व्या किंवा 8व्या माळेला कडाकण्याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा कडाकण्याची माळ घटाला घातली जाते। कमी तेलकट तरीही खुसखुशीत असणारी कडाकणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। पाहू शकत असाल किती पातळ सुंदर अशी कडाकणी तयार झालेली आहेत। याआधी कडाकणीची एक रेसिपी मी शेअर केलेली आहे, ती गुळापासून आपण बनवलेली होती। त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला जर गुळापासून कडाकणी बनवायची असतील तर ती रेसिपी तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल। चला तर मग कडाकण्याच्या रेसिपीला सुरुवात करू। साहित्य आणि कृती पाहूया। एका खोलगट भांड्यामध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे, तो मी आधीच चाळून घेतलेला आहे। त्यानंतर कडाकण्या अधिक कुडकुडीत होण्यासाठी पाव कप बारीक रवा, 0 नंबरचा रवा असतो तो टाकला। कोणत्याही गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी चिमूटभर मीठ नक्की टाका, त्यामुळे अधिक चविष्ट होतात। 1 कप मैद्यासाठी 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। आता हे 1 टेबलस्पून तेल हे मी फोडणी पात्रामध्ये घेतलेलं आहे आणि आता हे गरम करून घ्यायचं, म्हणजे अगदी कडकडीत करून घ्यायचं आहे। कडकडीत तेलाचंच मोहन टाकायचं आहे। आता तेलाचं मोहन गरम होत आहे तोपर्यंत आपण रवा, मैदा आणि मीठ एकजीव करून घ्यायचं। तोपर्यंत 1 चमचा तेलाचं मोहन अगदी कडकडीत गरम झालेलं आहे। असं कडकडीत तेलाचं मोहन मैद्यावर ओतलं। सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हाताला चटका लागू शकतो। मिश्रण थोडंसं गार झाल्यानंतर हाताने तेलाचं मोहन सर्व रवा आणि मैद्याला चोळून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा कप पिठी साखर एका कपामध्ये ओतली आणि त्यामध्ये पाव कप पाणी टाकलं। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने साखर व्यवस्थितपणे विरघळवून घेतली आणि आता या साखरेच्या पाण्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत। पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता आणि जसं लागेल असं पाणी वापरून पीठ हे घट्ट मळायचं आहे, म्हणजे फार घट्ट नाही, तर चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं नरम, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकत असाल पीठ थोडं घट्ट झालेलं आहे। हाताने पुन्हा 5 मिनिट व्यवस्थितपणे मळून घेतलं। असं मळून घेतल्यामुळे कडाकणीही लाटताना त्रास होत नाही, पटकन लाटले जातात आणि ज्याप्रमाणे आपण पुरी करतो त्याप्रमाणे गोळे करून घेतले। या साहित्यामध्ये बरोबर 19 गोळे झालेले आहेत। तुम्हाला असे पुरीसारखे गोळे करायचे नसतील तर एकच मोठी चपाती लाटून वाटीने ज्याप्रमाणे आपण पुरी करतो त्याप्रमाणे तुम्ही कडाकणी बनवू शकता। पोळपाटावरती 1 गोळा घेतलेला आहे, तो गोळा लाटून घ्यायचा। लाटताना पिठी लागली तरी लावायची आहे, त्यासाठी मी मैद्याचा वापर केलेला आहे। अगदी थोडासा लागतो आणि अतिशय पातळ लाटायचे आहे। लक्षात घे की कडाकणी आपल्याला पुरीसारखं फुगू द्यायचं नाही। खुसखुशीत तर झालं पाहिजे पण ते फुगलं नाही पाहिजे, एवढं पातळ लाटायचं पहा। आता जर समजा गोल लाटता येत नसेल तर अशा प्रकारची मी मोठी वाटी घेतलेली आहे आणि याप्रमाणे त्याला गोल आकार देऊन घेतला आणि याचप्रमाणे मी सर्व कडाकणी लाटून घेतलेले आहे। पाहू शकत असाल किती पातळ झालेले आहेत। आणि या साहित्यामध्ये पहिली 19 कडाकणी आणि त्यानंतर जे त्या कापून उरलेलं पीठ होतं त्यापासून 2 झालेले आहेत, अशी 21 कडाकणी तयार झालेली आहेत। आणि पाहू शकत असाल किती पातळ आहेत, म्हणजे माझी बोटंही दिसतात एवढी पातळ लाटलेली आहेत। जेवढी घटाला माळ करायची तेवढ्या कडाकण्यांना काडीच्या साहाय्याने अशा प्रकारे होल करून घेतलं, म्हणजे धागा ओवताना सोपं जातो। तुम्ही जेवढ्या कडाकणीची माळ बांधणार आहात तेवढ्या कडाकण्यांना अशा प्रकारे होल करून घेतलं ना तर आपली माळ पटकन ओवली जाते। तर मी 9 कडाकण्याची माळ बांधणार आहे, तर 9 कडाकण्यांना मी अशा प्रकारे होल करून घेतलं। आता आपण कडाकणी तळून घेऊ। मध्यम गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, मध्यम गरम झालेला आहे। आता गॅस स्लो केला आणि स्लो गॅसवरतीच कडाकणी तळून घ्यायची आहेत। लक्षात घ्या कडाकणी तळताना फार लाल तळायची नाहीत। हलका बदामी कलर आला की लगेच कडाकणी काढायची आहेत, पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, कारण कडाकणी ही फार पातळ असतात आणि लगेच ती करपू शकतात। तर असा हलका बदामी कलर आल्यानंतर काढल्यानंतर कुकिंग प्रोसेस पुन्हा चालू असते, त्यात सुद्धा पुन्हा कलर येतो। पुन्हा एकदा पाहू। स्लो गॅसवरतीच मी तळते कडाकणी, कारण स्टीलची कढई आहे आणि लगेच गरम होते, म्हणून मी स्लो गॅस ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवरतीच
अशा प्रकारे हलका बदामी कलर येईपर्यंतच मी कडाकणे तळलेले आहेत, पाहू शकत असाल। आणि असं व्यवस्थितपणे तेल नितळून घ्यायचं, म्हणजे बिलकुल तेलकट होत नाहीत। अशाच प्रकारे मी सर्व कडाकणे तळून घेतलेले आहेत। अगदी 30 ते 40 मिनिटात पीठ मळण्यापासून ते कडाकणे तळेपर्यंतचा वेळ लागलेला आहे। अगदी भरकन होतात आणि हे कडाकणे महिनाभर टिकतात। पाहू शकत असाल किती पातळ झालेले आहेत आणि बिलकुल तेलकट नाहीत। आताच मी कडाकणे तळलेले आहेत आणि हाताने चोळून पाहिलं तर पहा, हाताला कुठेही तेल लागलेलं नाही आणि आवाज ऐका किती खुसखुशीत झालेले आहेत आणि बिलकुल ऑइली झालेली नाहीत। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार आणि पद्धतीनुसार एकदा तरी अशा प्रकारचे कडाकणे करून पहा, घरातील सर्वांना नक्की आवडतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी जर खरंच तुम्हाला युजफुल वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।